शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी बंधूंनो, आता दिवसांदिवस आपले जे काही पीक आहे त्याच्यावर घातक बुरशीचा आणि जमिनीत सुद्धा घातक बुरशीचं प्रमाण हे वाढत चालले आहे. तर मित्रांनो, त्याच्यामागं काय कारणं असू शकतात की आपल्या जमिनीत घातक बुरशी वाढत आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 10 अशा बुरशा बघणार आहोत. त्या त्या बुरशा या घातक बुरशीला पूर्णपणे संपवून टाकतील व आपल्या जमिनीला सुपीक बनवून आपलं उत्पन्न हे वाढेल. तर मित्रांनो, आपल्याला ह्या बुरश्या ज्या काही आपल्या जमिनीत वापरायच्या आहे त्या वापरायच्या कशा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब हे कमी आहे हे आपण ओळखायचं. मित्रांनो, जेव्हा आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन हा 1% जास्त असतो, जेव्हा तुम्ही नांगरट करता तेव्हा जमिनीतला जो काही ऑर्गॅनिक कर्ब आहे तो आपल्याला दिसून येतो. तो कसा ओळखायचा? तर मित्रांनो, आपल्या जमिनीत जेव्हा आपण नांगरट करतो तेव्हा जे काही जमीन आहे ती काळपट दिसत नाही, ती चॉकलेटी दिसती. मित्रांनो, आपली जमीन जर आपल्याला चॉकलेटी दिसली तर आपण समजून घ्यायचं की आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन हा भरपूर आहे. तर मित्रांनो, जमिनीत ह्या घातक बुरशा वाढायला कारण काय काय कारणीभूत असू शकतात? तर मित्रांनो, ते कारण म्हणजे की आपण खतांचा, रासायनिक खतांचा अतिवापर किंवा आपण जे काही शेणखत वगैरे टाकतो ते कुजलेलं न टाकणे, डबल जे काही जमिनीचा पीएच जास्त असणं, तणनाशकाचा जास्त वापर करणं, परत वारंवार नांगरणी किंवा दरवर्षी नांगरणी करणं ही कारणं असू शकतात. तर मित्रांनो, आपण 10 बुरशा त्या कोणत्या आहेत त्या बघू ज्या आपल्या जमिनीत आपल्याला वापरायच्या आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम रायझोबियम ही काय करते मित्रांनो, जी काही शेंगवर्गीय पीक आहे त्याच्यात नायट्रोजनची जी काही कमतरता असते ती पूर्ण करते किंवा जमिनीतला जो नायट्रोजन आहे ते पिकाला पुरवते. दुसरं म्हणजे अझोस्पिरिलम, ती मित्रांनो ती पिकाची वाढ करते व पिकांना नायट्रोजन पुरवते. दुसरं म्हणजे ॲझॅटोबॅक्टर, हे वातावरणातील नायट्रोजन मिळून एकत्र करतं आणि आपल्या पिकाला पुरवतं. दुसरं म्हणजे फॉस्फोबॅक्टेरिया. तर मित्रांनो, ह्या बॅक्टेरिया काय करतात? फॉस्फरसला मुळापर्यंत नेण्याचं काम करतात. दुसरं म्हणजे मायकोरायझा. तर मित्रांनो, मायकोरायझा तुम्हाला माहितच असेल. मायकोरायझा म्हणजे बुरशी, जे काही घातक बुरशी आहे त्यांचा काळ. मित्रांनो, मायकोरायझाचं काम म्हणजे पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देणे. ब्लू ग्रीन अल्गी, मित्रांनो हे ब्लू ग्रीन अल्गी हे नैसर्गिक नायट्रोजनचं भंडार असं याला म्हणतात. फ्रँकिया मध्ये ॲक्टेनोमायसिटच्या साह्याने पिकांना नायट्रोजन पुरवतं. बॅसिलस सबस्टिल्स, मित्रांनो हा रोग काय, ही बुरशी आहे ती काय करते? झाडाची वाढ करते व घातक बुरशीला पूर्णपणे मारून टाकते. दुसरे म्हणजे ट्रायकोडर्मा. मित्रांनो, ट्रायकोडर्मा काय करतो? जैविक प्रकारे जी काही घातक बुरशी आहे त्याच्यावर वाढतो आणि जी काही आपली घातक बुरशींना पूर्णपणे संपवतो व पिकांची वाढ करतो. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे सोडोमॉनास. तर मित्रांनो, सोडोमॉनास काय करतो? पिकामध्ये प्रतिकारशक्तीचं जे काही प्रतिकारशक्ती आहे विरुद्ध लढण्याचं त्याचं काम करतो. तर मित्रांनो, आपल्याला जे काही आपल्या जमिनीमध्ये जे सेंद्रिय कर्ब आहे किंवा जैविक बुरशी आहे ते वाढायच्या कशा? तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम जे काही शेणखत, गांडूळ खत आपल्या जमिनीत जास्त वापर करणे, निंबोळी पेंड सारख्या जे काही पेंडी आहेत त्याचा जमिनीत जास्त वापर करणे, जे काही आपले क्रॉप रेसिड्यू असतात म्हणजे आपण एखादं पीक घेतलं त्याचे जे काही उरलेला जो काही वेस्ट मटेरियल आहे ते जमिनीतच सडू देणं. दुसरं म्हणजे आपण ऑर्गॅनिक मल्चिंगचा उपयोग करणं, जसे काही गव्हाचं पाचट किंवा भुसे. फक्त आपण बाजरीचा आणि गव्हाचा भुस्सा यामध्ये वापरू शकत नाही. त्याच्यानंतर आपण एक पीक झालं की त्याच्यानंतर आपण दुसरं पीक घ्यायला पाहिजे. तेच पीक वारंवार घेऊ नये. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.